को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. औचित्य असं होतं की सदिच्छा भेट होती, जिंकून आलो होतो. जिंकण्याच्या अगोदर देखील मी एक सदिच्छा भेट घेतली होती, तुम्हाला माहिती आहे, आणि इथेच मी बाईट दिली होती. त्यामुळे त्यांच्या सदिच्छा, त्यांचा आशीर्वाद, त्यांचं सहकार्य, त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांचं हे सर्व मिळालं होतं. त्यामुळे एक नक्कीच या पद्धतीची एक भेट घेणं, त्यांचे आभार मानणं हे होतं, ते मी मानायला आलो होतो इथे. सध्या तुमच्या खासदारकीला घेऊन वाद हो, विवाद खूप सुरू आहे. मी त्याबद्दल राज ठाकरे काही हो, बोलले हो. का? हे पण असंच आहे ना, की त्याबद्दल पण बोलले, पण ते मी आता तुम्ही मला माझे काही प्रश्न असतील ते मला विचारलं तर बरं होईल. ते काय बोलले बघ ते बोलतीलच, पण मला तुम्हाला काय विचारायचं ते विचारू शकता तुम्ही. सर, जे काही वाद चालू आहे त्या हा, मी आता त्या बोलतो ना. एक प्रामुख्याने एक त्यांनी काय सांगितलं की फोन मिळाला आणि त्या फोनमुळे हाईक होतं. हं, तर ते त्यांनी प्रूव्ह करून दाखवा ना, जगाला पण कळेल. मोदी साहेब पण बोलले होते 400 पार. मग ते हे असं काहीतरी करता आलं असतं ना त्यांनी. तर त्यामुळे ते असं काय हाईक करता येतं मोबाईलच्या माध्यमातून, हे खरोखर सिद्ध केलं तर देश नाही जगामध्ये कळू शकतं की असं होऊ शकतं म्हणून. तर त्यांनी प्रूव्ह करावं अशी माझी देखील विनंती आहे त्यांना. आणि कोर्टांमध्ये वगैरे जाणार आहे, जायला काय, लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये कोणी कुठेही जाऊ शकतो. त्या ठिकाणी आता माझं तर 8व्या वेळेचा हा टर्मचा हे आहे. काउंटिंगच्या इथे नेऊ नये. तुम्ही कोविडमध्ये पण असं म्हणाले होतात की कोविडच्या बाबतीमध्ये की बाहेर रस्त्यावर आलं नाही तर त्याला ते कायदा असतं. मोबाईल हा जनरली सर्वच जण, मी बघितलं तर अनेक जणांकडे तुम्हाला मोबाईल टॉवर जर चेक केलं तर मिळेल की मोबाईल तुमच्यातले किती लोक आतमध्ये होते, त्यांच्याकडे किती मोबाईल होते, तुम्ही बघा ना, तुम्हाला पण माहिती त्यातनं येत होतं. पण ते हॅक केलं जातं, हे जरा सिद्ध झालं तर त्यातनं खूप मोठं काही कळू शकतं. त्यामुळे त्यांनी ते सिद्ध करावं अशा पद्धतीने. हे कशाबद्दल झालं, मी तर सकाळपासून टी व्हीवरतीच आम्ही पाहत होतो. ज्या वेळेला 5:41 वाजता बघितलं की 2200ने अमोल कीर्तीकर विजयी. हे विजयी कसे होऊ शकतात? जर मला इलेक्शन याच्याकडनं आपल्याला जे काही फेसबुकच्या माध्यमातून वगैरे सर्व कळत होतं, तेच मला देखील कळत होतं टी व्हीच्या माध्यमातून वगैरे. तर आमच्याकडचा कोणी मोबाईल नेलं नव्हतं किंवा आपण प्रयत्न केला तरी कोणी नेलं आहे काय नेलं आपल्याला कळूच शकत नव्हतं. ते त्यांनाही कळत असेल, ते त्यांच्या लोकांनी नेलं होतं, आमच्या लोकांनी कोण नेली असेल, कोणी आहे ते टॉवरचं हे केल्यानंतर कळू शकेल. पण त्यातनं हॅक केलं जातं, हे काय आहे ते जरा नक्कीच जगाला कळलं किंवा आणखीन बाकीच्यांना कळलं तर खूप बरं होतं. आणि ते कळल्यानंतर मी पण प्रयत्न केला की मी कोणाला सांगणार, विचारणार, तर तिथला आरो असेल किंवा आणखी कोणी असेल त्यालाच करणार की तुम्ही लोक कोणी असेल तर बाबा हे कसं काय चाललंय तुम्ही. तर आम्ही ABP माझ्यावाल्यांना फोन केला होता की तुम्ही हे कशा पद्धतीने सर्वांनी चालवलं. अरे 5:51 वाजता जर 1,00,000 मताच्या वर जास्त मोजणी बाकी आहे आणि तुम्ही जिंकला, हे कसं काय देऊ शकता? याचाच अर्थ आतून पण कोणीतरी तुम्हाला सांगितलं किंवा सांगितलं गेलं असं. आणि म्हणून मी 5:51च्या नंतर 6 वाजता तिथे पोहोचलो. 6 वाजता पोचल्यानंतर मी तिथे त्यांना विचारायला गेलो, मी आत गेलो त्यावेळेला, की हे कसं काय चाललं आहे. बोलतं आमची संपूर्ण प्रोसिजर चालू आहे, तुम्ही जाऊन बसा तिथे, आम्ही काही डिक्लेअर केलेलं नाही. मग हे कोणी डिक्लेअर केलं हे सर्व असं, हा देखील प्रश्न येतोय. आणि मग ते गुलाल उधळणं, हे करणं ते करणं, तुम्ही पाहिलं असेल मोठे कटआउट घेऊन गुलाल उधळणं वगैरे. हे मी घरून रागाने म्हणजे मला कळलं हे चुकीचं चाललेलं आहे. आणि म्हणून मी तिथे आलो. तिथे आल्यानंतर त्यांनी काही मुद्दे उपस्थित केले, ते त्यांच्याशी हे काय. पण असं कुठलंही मी जाऊन त्या कोचवर बसलो होतो आणि पाहिलं की तुम्हाला एक माहिती आहे, पहिली बॅलेट पेपरची जी काउंटिंग असते ही सकाळी 8 वाजता झाली. म्हणजे त्यांच्या माहितीतनं आणि आमच्या पोलिंग एजंट जे गेले होते त्यांच्या माहितीतनं हे सर्व आपल्याला कळलं. आणि ती काउंटिंग संपल्यानंतर सर्वांकडे त्यांच्या जे प्रतिनिधी प्रत्येक सर्वांकडे पाठवलेली की 1550 मला मिळालेले आहेत, त्याच्यानंतर 1500 मतं ही त्यांना मिळालेली आहेत. हे सर्व पहिल्यापासूनही होतं, फक्त A+B करायचं होतं. आणि मग EVM जी ज्या वेळेला त्यांनी चेक करायला घेतलं त्यावेळेला लास्टच्या वेळेला 1ने ते प्लस होते, अमोल कीर्तीकर 1ने प्लस होते. आता जर हॅक जर करायची होती तर मी प्लसने जाईन ना. हॅक जर करायची होती त्याने मी 1ने कशाला प्लसने मायनस जाईन. मी 1000ने 2000ने 4000ने काय की लाखाने काय असेल ते त्यांनी प्लस जाईन. 1ने ते होते. आणि मला वाचवलं कोणी असेल तर बॅलेट पेपरने. बॅलेट पेपरची जी टोटल होती ती पहिल्याने जी केली होती ती नंतर A+B केली असेल आणि त्यातनं त्यांना 1501 वगैरे काय मिळाले होते. तो 1 आणि इकडचा 1 मायनस झाल्यानंतर 50मधून 48 मताने प्लस झालं. आता 50 नंतर 48 मताने प्लस झाल्यानंतर त्यांनी त्यांचं जे कॅल्क्युलेशन असतं प्रत्येक टेबलचं, त्यावेळेला 20 उमेदवार आतमध्ये होते, त्यांचे प्रतिनिधी 20 लोकांचे काही जे असतील ते आतमध्ये होते. मी तर आतमध्ये नव्हतो.
मग प्रश्न राहिला हॅक केला जातो की नाही. मोबाईल तर सर्वांकडे असतील, कोणी कुठे असतील, तर तुम्ही तुमच्याकडे पण तिथे मोबाईल तुमची अर्धी लोक आतमध्ये मी पाहिली. माझ्याबरोबर देखील 2-3 लोक तुमची टी व्हीवाले आतमध्ये गेले होते, त्यांच्याकडे पण मोबाईल होता. मग ते पण हॅक करू शकतात का, हा पण प्रश्न येऊ शकतो. त्यामुळे या कुठल्याही गोष्टीला अर्थ नाही आहे. काही आणि कोणतरी म्हटले शपथ घेऊन शकणं म्हणजे काय असं, नैतिकतेच्या आधारावर तुम्ही शपथ घेऊ नये. ती आईची शपथ आहे का? ती का आईची शपथ आहे का? 4.5 लाख लोकांनी मतदान केलेलं आहे, निवडून दिलेलं आहे आणि ती कायद्याच्या दृष्टीने आहे. तुम्हाला कायदेशीर ज्या गोष्टी करायच्या त्या प्रत्येकाने कराव्या, त्यालाबद्दल काही नाही आहे. आणि त्यामुळे अशा पद्धतीने निगेटिव्हिटी माझ्याबद्दल करणं हे का, पुन्हा मुलाला कदाचित तिथून MLA ला उभा करायचं असेल, मग त्या MLA ला उभा करायचं आहे तर वायकरांच्या विरोधात. आता मी तुम्हाला माहिती आहे, मी त्या ठिकाणं माझी जी ताकद असेल, कामाची ताकद किंवा संघटनात्मक ताकद किंवा आणखीन काही मी जे काही चांगलं करेन त्याची ताकद ह्या 4 महिन्यात दिसून येईल ना. मला तर 13 दिवस मिळाले होते. याच्यामध्ये दुसरी एक गोष्ट की CMच्या माध्यमातून की त्यांना जो फंड दिला होता तो मी ऐकलं की 535 कोटीचा फंड त्यांना दिला होता. आता हा फंड आणि त्यांचं ते आणि त्यांचा मुलगा तोच वापरत होते. जे पदाधिकारी शिवसेनेचे किंवा ते नेते असल्याकारणाने त्यांची नेमणूक देखील त्यांनीच केली होती. मला माहीत नाही माझ्या समोर बसलेला कोण, माझ्या बाजूला बसलेला कोण हा पदाधिकारी इकडचा आहे का तिकडचा आहे. हे माझं देवाची कृपा, मतदारांचे आशीर्वाद याच्यामुळे 13 दिवसामध्ये जे करता येईल, एक रेप्युटेशन होतं, कामाचा ब्रँड होता आणि त्या अनुषंगाने निवडून आला. तिथे गेल्यानंतर मी देखील कामच करणार आहे. मला दुसरं काहीच नाही. मी वर्कॉलिक आहे, अल्कोहोलिक नाही यांच्यासारखा, वर्कॉलिक आहे. आणि त्यामुळे काम हेच माझं दैवत आहे, लोकांची कामं करणं. त्यामुळे कुठल्याही प्रकारचं माझ्याकडनं किंवा मला काही करता येतंय किंवा असं काही नाही आहे. हे खोटा प्रचार चालला आहे. हा खोटा प्रचार त्यांनी थांबवावा. कोर्टात जायचं तर कोर्टात जावं, जिथे जायचं आहे कायदेशीर बाजू मांडाव्या, पण खोटेपणा करू नये एवढंच माझी विनंती. आरोप जे आहे त्यांच्यावर दबाव होता, आरोपवर दबाव होता, सारखे फोन येत होते, त्या वारंवार वॉशरूमला जात होत्या असे सुद्धा काल आरोप करण्यात आले. संजय राऊतांनी आरोप केलेले आहेत. एक कोणाचा दबाव होता, काय होता हे तर मी काय सांगू नको शकत नाही. तुमच्यावर आता तुमच्या मालकाचा दबाव असेल किंवा काय मी सांगू शकतो का? मालकाचा दबाव तुमच्या कोणावर आहे किंवा काही आम्ही बोलू शकतो का? असू शकेल तुमच्यावरती की हे द्यायचं नाही, ते द्यायचं नाही, काय असेल हे मी काही बोलू शकत नाही. त्याचं मी माझ्या बाबतीमध्ये काय असेल त्यांनी मला वाटतं तिथे संपूर्ण कॅमेरे लावलेले आहेत, टोटली कॅमेरे लावलेले आहेत. सर्व कॅमेऱ्याच्या ऑन कॅमेरा संपूर्ण चाललेला आहे. एवढे पोलीस आहेत. 20 उमेदवारांचे, जो उमेदवाराने आमच्या त्या मोबाईलची तक्रार केली त्याला 1000 तरी मतं पडली आहेत का हो? बघा, त्याला 1000 तरी मतं पडली आहेत का? मग अशा पद्धतीने तो कंप्लेंट करतोय, तो कोणाच्या सांगण्यावरनं करतोय? उगीच हॅरेसमेंट करायची यामध्ये. त्यामुळे पारदर्शकतेने या मुंबई शहरातली, महाराष्ट्रातली, इंडियातलं हे झालेलं आहे. मग माझ्याकडनं जर असा मोबाईल असेल तर ह्यांनी पण यांच्या इथे देखील जे निवडून आलेले जे उमेदवार आहेत, त्यांचे खासदार आहेत, तिथे पण यांनी असा प्रयोग केलाय का तो देखील त्यांनी सांगावा. सर, विलास पोतनीस यांच्या विरोधात गुन्हा हां, दाखल करण्यात आला. आता ते जर असे मोबाईलच्या बाबतीमध्ये हे जर करत असतील तर तुम्ही देखील तुमचा बॉडीगार्ड घेऊन वगैरे आतमध्ये आला, ते देखील चुकीचं आहे ना. हे 188 या नियमाच्या अनुषंगाने काय 500 रुपये दंड असतो असं काही नाही आहे मोठं, पण त्याला खोटं देऊन त्याला कुठलं तरी वळण दाखवावं. असं वळण न दाखवता तुम्हाला कायदेशीर कुठल्या ज्या काही गोष्टी करायच्यात त्या कोणीही करू शकतो, ते नाही आणखी कोणीही करू शकतो. त्यामुळे तुम्ही ते केल्या कारणाने आम्हालाही करायला लागलं. तर आम्ही कशाला केलं असतं? कोणाच्याबद्दल काय गरज आहे असं कोणाला हे करायचं? नाव घेत पारदर्शकतेने ह्या हिंदुस्थानमध्ये झालेलं इलेक्शन हे पारदर्शकतेने झाले म्हणून तुमची देखील लोक निवडून आले, ही लोक निवडून आले आणि मी देखील निवडून आले. ते तुमचा पराजय हा मोठेपणाने पचवायला शिकला पाहिजे. माझं जर असं तर मी नक्कीच त्याला शुभेच्छा दिल्या असता आणि मी ते म्हटलं. हरल्यानंतर देखील त्यांनी म्हटलं की मी सॉरी म्हटलं, कारण मी त्यांना हे केलेलं आहे. मला कोणालाच दुखवायचं नाही आहे. याच्या अगोदर देखील मी कोणाला दुखवलेलं नाही, याच्या पुढेही मला दुखवायचं नाही. मी आलोय तो लोकांची कामं करण्यासाठी आलोय, म्हणून कोणाला तरी टार्गेट करायचं, हे टार्गेट करणं सोडून द्यावं अशी माझी विनंती वायकर आहे. साहेब, तुम्ही जिंकण्यापूर्वीपर्यंत असं म्हटलं जात होतं, तुम्ही जिंकून येण्यापूर्वीपर्यंत असं म्हटलं जात होतं की वायकर आमचाच माणूस आहे, फक्त आम्ही तिकडे पाठवलेला आहे. या निकालामुळे आता काय सिद्ध हे देखील आता काय आता म्हणावं याला, हे तुम्हीच सांगायचं. आता मी काय बोलत तर नाही. जितेंद्र आव्हाडांनी या प्रकरणी SIT स्थापन करण्याची मागणी केली. त्यांना जे काय मी सांगितलं ना, कायदेशीर ज्या काही गोष्टी आहेत SIT करावी, आणखीन काही असेल की जे काय असेल ते नक्की करावं. सर, ज्या वेळेला तुम्ही उमेदवारी
धमक्या येत आहेत तुमच्या कार्यकर्त्यांकडनं असं त्याने मग तसे त्याच्या नावाने कोणी जे धमक्या देतात त्यांनी कंप्लेंट करावी तर पोलिसांना. तुम्हाला ज्या वेळेला उमेदवारी जाहीर झाली होती त्यावेळेला गजानन कीर्तीकर यांचं देखील नाव पुढे आलं होतं की ते अमोल कीर्तीकर यांना चुकी मदत करतायत. त्यांचे स्टेटमेंट्स देखील होते. विजयानंतर त्यांच्याशी काही बोलणं झालं किंवा त्यांनी काय प्रतिक्रिया दिली? नाही बोलणं झालं, नाही झालं बोलणं झालं. सर, राज ठाकरे यांची आज भेट घेतली. ही भेट नेमकी कशासाठी होती? या भेटीमध्ये मी या आत्ताच संदर्भात सांगितलं चर्चा ही झाली का? सदिच्छा भेट होती. यात सर्वच चर्चा होणार, काय झालंय काय चाललंय सर्वच होणार. त्यांची काय प्रतिक्रिया होती? नाही मनकी आणि जनकी बात नाही, जी बोलतोय ती मी माझी बात सांगतोय. या सगळ्या 21 संदर्भात तारखेला आपण त्यांची काय शपथ प्रतिक्रिया घेणार होती? का? जाणार तुम्हाला मी मगाशीच म्हटलं ना की ह्या काही शपथ काय आईची शपथ किंवा वडिलांची शपथ किंवा आणखी कोणाची शपथ नाही, देवाची शपथ वगैरे नाही आहे. देवाची शपथ तिथे त्या कायदेशीर रूपाने असेल ती मी ती घेणारच आहे तिथे. त्यामुळे एक जिंकून आलेलं आहे, मला सर्टिफिकेट दिलेलं आहे. कायद्यामध्ये जे आहे ते रूल्स प्रमाणे सर्व चालणार आहे. नाही विचारा, जे काही विचारायचे ते बिनधास्त विचारा. हां हां प्रेस कॉन्फरन्स तुम्ही जी शपथ देणार आहात संसद सदस्याची ती पण घेण्यापासून परावृत्त करावं त्यांना. असं कायद्यात जे आहे ते होईल ना. कायद्यात जे मी पुन्हा पुन्हा तेच काय सांगू, कायद्यात जे असेल ते होणार. मी कायदा मानणारा मनुष्य आहे आणि जाणणारा देखील आहे. राज ठाकरेंनी काय नेमकं म्हटलंय आजच्या बैठकीमध्ये? कारण तुम्ही त्यांना स्पष्टीकरण दिलेलं आहे. आज काय झालं नेमकं याच्या मी असं काही स्पष्टीकरण काय कोणाला दिलेलं नाही राज ठाकरे आहे. यांची तुम्ही प्रतिक्रिया विचारताय त्याला काय होती? स्पष्टीकरण देतोय मी. राज ठाकरे काय म्हणाले? नेमकं नाही काय असं म्हणाले? आता जी काही राजकारणाच्या वरती जी गोष्टी असतात त्याच चालणार. सर, मतमोजणीच्या वेळेला अनेक जण मोबाईल वापरत होते. तुमच्या देखील निदर्शनास आलं होतं माझ्या पण, मला पण दिसत होतं. निवडणूक आयोगाची जी यंत्रणा होती ती याचाच कमकुवत अर्थ होती का? असं तुम्हाला काय इथंच वाटतं? नाही, इथंच नाही, संपूर्ण जेवढं मी आता आज 8 इलेक्शनला मी हे केलेलं आहे तर सर्व ठिकाणी तुम्ही पण घेऊन गेलेला असणार असं नाहीये. तुम्ही नाही नाही नाही, सांगू नका मला तुम्ही. हां. सर, सीसीटीव्ही संदर्भात देखील प्रश्न ते उपस्थित बघाव ना, झाले. सर, ते आले सीसीटीव्ही मध्ये आले तर सीसीटीव्ही मध्ये काही जरी आलं किंवा कोणी बोललं किंवा काही केलं याचा काही त्या काउंटिंगशी की मतदानाशी हा काही संबंध नसतो. संजय राऊत म्हणतात काहीतरी फेरफार करायचा आहे म्हणून. मी ठाकरे गटाचा आणि कोणाचाही म्हटलेलं नाही, रडीचा डाव खेळू नये उमेदवाराला म्हटलेलं आहे. को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी.